नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. मंडळी, आज जी घटना तुम्हाला सांगणार आहे ती रुद्रपूर गावातली आहे. रुद्रपूर गाव हे खूप सुंदर होतं, पण एक गोष्ट गावकऱ्यांच्या मनात कायम भयभीत ठेवायची, आणि ती म्हणजे गावाबाहेर असलेली एक जुनी शापित हवेली. या हवेलीबद्दल खूप किस्से गावकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळतात. आणि अशीच एक भयानक घटना अभय आणि त्याच्या मित्रांसोबत घडली होती. अभय नुकताच गावात स्थलांतरित झाला होता. त्याचं कुटुंब गावाच्या बाहेर एका मोठ्या शेतावर राहायला आलं होतं. गावात आल्यानंतर त्याला हवेलीबद्दल अनेक कथा ऐकायला मिळाल्या. लोक म्हणायचे त्या हवेलीमध्ये आत्म्यांचा वावर आहे आणि रात्री तिथे विचित्र आवाज येतात. पण अभयचा या गोष्टींवरती विश्वास नव्हता. त्याने हे सगळं फक्त जुन्या लोकांच्या कथा समजून सोडून दिलं. सगळं काही सुरळीत चाललं होतं. एकदा रात्री अभय आणि त्याचे काही मित्र हवेलीची सत्यता जाणून घ्यायचं ठरवतात. गावातल्या लोकांनी त्यांना अनेकदा तिथे जाण्यास मनाई केली, पण अभय आणि त्याचे मित्र धाडस करायचं ठरवतात. मध्यरात्री ते सगळे हवेलीच्या दिशेने निघाले आणि थोड्याच वेळात ते हवेलीजवळ पोचले. हवेली खूपच मोठी आणि अंधारात घुसमटलेली होती. अभयने हवेलीचा दरवाजा उघडला आणि ते सगळे आत गेले. आतमध्ये जाताच त्यांना सगळ्यांना गारवा जाणवू लागला. त्यांना तिथे काळोखी आणि भयानक शांतता जाणवली. अभय आणि त्याचे मित्र एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले आणि हळूहळू पुढे जाऊ लागले. ते सगळे हवेलीच्या पहिल्या मजल्यावरती गेले. हवेलीच्या पहिल्या मजल्यावरती जाताच त्यांना एक आवाज ऐकू आला. जणू काही कुणीतरी जोरजोरात ओरडत आहे. सगळेजण घाबरले आणि जागेवरतीच थांबले. अभय आणि त्याचे मित्र घाबरत्या नजरेने एकमेकांकडे बघू लागले. पण लगेच पुन्हा सगळीकडे शांतता पसरली. सगळेजण घाबरले होते, पण सगळ्यांनी अजून आत जाण्याचं ठरवलं. चालता चालता त्यांना एक बंद खोली दिसली आणि सगळेजण त्या बंद खोलीच्या दिशेने निघाले. जेव्हा ते त्या बंद खोलीच्या जवळ गेले तेव्हा त्या खोलीचा दरवाजा आपोआप उघडला. आता सगळेजण खूप घाबरले होते. कुणीही त्या खोलीमध्ये जाण्यास तयार नव्हते. पण अभयने सगळ्यांना धीर दिला आणि थोडा वेळ विचार करून ते सगळे आतमध्ये जायला तयार झाले. आतमध्ये जाताच सगळ्यांनी आजूबाजूला बघायला सुरुवात केली. त्या खोलीत एक मोडलेला आरसा आणि एक जुनी खुर्ची होती. अभय हळूहळू त्या आरशाजवळ गेला आणि आरशाजवळ जाताच त्याने आरशात बघितलं आणि आरशात त्याला एक विचित्र गोष्ट दिसली. त्याने आरसा थोडासा साफ केला तर त्याला पाठीमागे एक स्त्री उभी असलेली दिसली. तिचा चेहरा खूप विकृत होता आणि ती जोरजोरात हसत होती. अभय खूपच घाबरला आणि घामाने पूर्ण ओला झाला. त्याने घाबरत घाबरत पाठीमागे बघितलं, पण पाठीमागे कुणीच नव्हतं. त्याने पुन्हा त्या आरशात बघितलं, पण ती स्त्री अजून त्या आरशात दिसत होती. आता मात्र हे पाहून
अभयची बुबडी वळाली होती आणि तो जोरजोरात ओरडायला लागला होता. अभयला असं ओरडताना पाहून त्याचे मित्रही खूप घाबरले आणि लगेच सगळे हवेलीच्या बाहेर पळू लागले. पळता पळता अभयचा पाय कशात तरी अडकला आणि तो खाली पडला. अभयने मागे वळून पाहिलं तर हवेलीच्या पहिल्या मजल्यावरती ती बाई अभयकडे बघून हसत होती. अभय पुन्हा उठला आणि धावत धावत हवेलीच्या बाहेर पडला आणि तसाच सरळ तो त्याच्या घरी गेला आणि अंगावरती येऊन झोपला. पण त्याला झोप येत नव्हती. त्याच्या डोळ्यासमोर त्या बाईचा भयानक चेहरा दिसत होता. रात्रभर अभय झोपला नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी गावातल्या लोकांना ही घटना सांगितली. त्या लोकांनी सांगितलं की काही वर्षांपूर्वी त्या हवेलीमध्ये एक कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबातील स्त्रीला तिच्या पतीने धोका दिला आणि तिचा खूप छळ केला. शेवटी त्या स्त्रीने त्या हवेलीमध्ये आत्महत्या केली आणि तिथूनच ती हवेली शापित झाली. तिचा आत्मा अजूनही तिथे आहे आणि तो आत्मा शांत होऊ शकत नाही. अभय आणि त्याचे मित्र त्या दिवसानंतर कधीच त्या हवेलीच्या जवळ गेले नाहीत. गावकऱ्यांनी त्या हवेलीला शापित मानून तिथं जाणं सोडलं. अजूनही गावातली लोक म्हणतात की रात्री जर त्या हवेलीच्या जवळ गेलं तर त्या स्त्रीचे हास्य आणि तिचा ओरडण्याचा आवाज ऐकू येतो. तर मंडळी, जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.